नमस्कार मित्रांनो, कृषी टिप्सवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, हे बघू शकता व्हीपरची मोटर आपण तोडत आहे. आपल्या चॅनलवर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करा व लाईक करायला विसरू नका. तर तुम्हाला पुढील सर्व माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. पूर्णपणे व्हिडिओ बघा. नंतर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा मित्रांनो, कारण ह्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त कंटेंट ठेवलेला आहे. बघू शकता मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, व्हीपरची मोटर आपल्याकडे भरायला आलेली आहे. 3 HP ची मोटर आहे. बघू शकता पहिली कॉईल तोडत आहे. ही मोटर गोलमध्ये भरलेली आहे. बघू शकता गोलमध्ये मोटर भरायचे कारण म्हणजे मोटर शाफ्ट राहते. कुठल्याही प्रकारचा धक्का लागत नाही वायडिंगला. ज्यावेळेस आपण मोटर गोल भरतो त्यावेळेस मोटर दोन कॉइली कट करावं लागतात. बघू शकता 2 कॉइली कट केलेल्या आहेत. आता ही जी 2 कॉइली कट केलेली ती आपण काढत आहे. बघा हातात निघत नाही म्हणून आपण पकडीच्या साहाय्याने आपण वरी काढत आहे. ज्यावेळेस आपण वायडिंग करतो त्यावेळेस ही तंगूस बांधलेला असतो प्रत्येक कॉइलला. बघा बघू शकता एक्सच्या साहाय्याने आपण केबल कट करत आहे. बघू शकता ही पहिली कॉईल आपण काढत आहे. ही बघा ही कॉईल 12 मधली असते. ज्यावेळेस आपण पहिली कॉईल कोणत्याही मोटरची पहिल्यांदा कॉईल काढतो तेव्हा ती कॉईल 12 मधली असते. तर कॉईल काढल्यानंतर प्रत्येक कॉईल आपण मोजमापन करावे त्याचे. नंतर आपल्याला ती मोटर भरत असताना ती कॉईल ज्यावेळेस आपण मोजतो तेवढंच कॉईल आपण टाकणार आहोत. बघू शकता ही कॉईल मोपली मी तर 33 टर्न भरल्यानंतर ही आपण काढत आहे. ही कॉईल बघू शकता पूर्णपणे जळलेली आहे. ह्या मोटरचं शॉर्ट सर्किट झालेलं आहे. तर मोटर जळलेली म्हणजे कारण स्टार्टर ज्यावेळेस चालू होता 3 फेजमध्ये एक फेज बंद झाला व दोन्ही फेजवर चालू राहिला, त्यामुळे ही मोटर जळून गेलेली आहे. बघू शकता पूर्णपणे करपलेली आहे. कॉईल चिटकलेली आहे म्हणून आपण मारतूलच्या साहाय्याने कॉईल मोकळी करीत आहे. बघू शकता बघा हे डायरेक्ट ही 10 मधली कॉईल होती. ह्या मोटरमध्ये 24 स्लॉट असतात. बघू शकता 24 स्लॉट असल्यानंतर आपण ती मोटर 10-12 या जी प्रत्येक स्लॉटमध्ये टाकत आहे आपण. स्टार्टिंग कॉईल आपली 10 मध्ये बसते, नंतरची कॉईल आपली 12 मध्ये बसते. बघू शकता ही आता ही दुसरा ग्रुप आहे. त्यातली पहिली कॉईल म्हणजे 12ची 12 स्लॉट मधली काढायला चालू आहे. बघू शकता पूर्णपणे जळाली आहे. पूर्णपणे बघू शकता आपण प्रत्येक कॉईल काढल्यानंतर आपण नीट ठेवतो त्याला, कारण ज्यावेळेस आपण दुकानदाराकडे जातो त्यावेळेस ही कॉईल त्याचा गेज चेक करतो आपण. बघू शकता गेज अंदाजे 0.8 असेल म्हटलं मी. बघू शकता ही 10 मधली कॉईल कट केलेली आहे. आता दुसरी 12 मधली कॉईल कट करतोय. बघू शकता मित्रांनो, कॉईल कट करत असताना ज्या वेळेस पूर्णपणे जळलेली असते तिकडून कधीही कट करायची नसते.
ज्यावेळेस शिफ्टिंग थोडंफार असते त्यावेळेस कट केलं तरी चालेल. पण पूर्णपणे जळाले असेल तर तिथं कट करू नका, कारण आपल्याला पूर्ण अडचण येते, वायडिंग निघत नाही त्यातनं. बघू शकता उलटी करत आहे मोटर. आता बघा, आता ही वायडिंग ज्यावेळेस आपण कट केली, ही छोटी मोटर म्हणजे फिपरची मोटर, यात मिळ लागत नाही. पूर्णपणे ही एक साईड पूर्णपणे भाजलेली आहे. बघा, ह्या मार्तुलच्या साहाय्याने आपल्याला ही कॉईल मोकळी करता येते. हे पकडीच्या साहाय्याने आपण कॉईल उपसीत आहे वरी. बघा, पूर्णपणे जळाली आहे. मित्रांनो, ही जळायचं कारण म्हणजे स्टार्टर. ज्यावेळी आपलं स्टार्टर सुटत नाही त्यावेळेस ही असं होतं. त्याच्यामुळे स्टार्टर पूर्णपणे त्याला बघणं आवश्यक आहे. शेतकरी आपला ज्यावेळेस ॲटो टाकतो त्यावेळेस आपण तिथं जात नाही. ही स्टार्टर आधी आपण रिपेअर केलेला असतो, त्याच्यामुळे 1 वर्ष झालं की स्टार्टर नवीन टाकणे बोरसाठी, नाहीतर बघू शकता हे असं होतंय. मोटर जर जळालेली असेल तर मित्रांनो, ही बघू शकता ह्याचे स्लॉटमधनं डायरेक्ट ही कामटी येत आहे डायरेक्ट आतनं. टॅक्समोची मोटर आहे. बघू शकता ही कॉईल सकट आपल्याला मोकळी होत नाही. मार्तुलच्या पकडीच्या साहाय्याने आपल्याला मोकळी करण्यात येते. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि शेवटी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा. बघू शकता प्रत्येक 10 मधली कॉईल आपण मोपत आहे. तसं काही नाही की 10 मधली मोपणे, 10 मधली मोपणे, 12 मधली मोपणे, कोणतेही कॉईल मोपा, त्याच्यानुसार आपण कॉईल नंतर टाकू शकतो. ह्या मोटरचं वैशिष्ट्य म्हणजे टॅक्समोला जास्तीत जास्त व्होल्टेज लागत आहे. जास्त व्होल्टेज दिले की ती मोटर बंद बंद कधीही पडत नाही. व तिचा आतमध्ये मटेरियल बघायचं म्हणलं तर खूप छान आहे. ह्या मोटरला जास्त व्होल्टेज लागत आहे. तरी ह्या मोटरची कॅपॅसिटी 580 फुटापासून चालते ही. बघू शकता ही 12 मधली कॉईल आहे. इकडून शिफ्ट म्हणजे इकडून जळलेलं नाही, त्याच्यामुळे आपल्याला ही कॉईल तोडता येते. ही जी आमची कैची ती चलत नव्हती, त्यानंतर ही नट ह्याचा ढिला केल्यानंतर ही चालायला लागली. ही कॉईल कट करा. आता ही सध्या 10ची कॉईल कट करत आहे. जी आधी केली ती 12ची होती, आता ही 10ची कॉईल कट करत आहे. बघू शकता पूर्णपणे जळालेली आहे.
पूर्णपणे. बघा पूर्णपणे ज्यावेळेस आपण कॉईल काढतो त्यावेळेस मोजणे ही पूर्ण गरजेचं आहे. आपण ह्याला वायडिंग करत असताना RR ची वायडिंग करणार आहे. मोटर वायडिंग करत असताना दुसरा व्हिडिओ घेणार आहे मित्रांनो. तुम्ही असंच मला सपोर्ट करत राहिला तर मित्रांनो मी तुम्हाला बोरवेलची पूर्णपणे माहिती देईल. बघू शकता पूर्णपणे जळाली आहे. पूर्णपणे बघू शकता ही कॉईल चिटकलेली आहे. बघा बघा मित्रांनो पूर्णपणे व्हिडिओ मधली कॉईल निक सगळी काढलेली आहे. सगळ्या कॉईली काढल्यानंतर त्याच्यामुळे जी कामटी राहते बारकी, ती बारकी कामटी काढणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला पुढची कॉईल टाकत असताना अडचण येऊ नये. बघू शकता ही पूर्णपणे कॉईल काढलेली आहे. 3 HP ची मोटर आहे. 325 चा पंप बघू शकता. ही स्लॉट बघू शकता. हे असं काढणे. ही पेपर पूर्णपणे नवीन वायडिंग करत असताना पूर्णपणे सगळी नवीन वायडिंग करणे आवश्यक आहे. बघू शकता. बघा स्लॉट 24 आहे ती. तर मित्रांनो आपल्या चॅनलवर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो. तसेच शेवटी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. फेबरची मोटर आहे. सगळ्यात बोर असतो 6.5 इंची, तर ही मोटर असते 4 इंची. ह्याच्यामध्ये 2 इंचीचा फरक असतो. त्याच्यामुळे ही मोटर कधीही गुतू शकत नाही किंवा कशाला अडकू शकत नाही. बघू शकता. ही मोटर आपल्याला कॉलम पाईपावी सोडता येते, डेंगळ्या पाईपावी सोडता येते रशीच्या साह्याने. पण आपण ही मोटर कॉलम पाईपच्या साह्याने सोडली किंवा काढली, कारण कॉलम पाईप टाकत असताना त्याला कुठलीही अडचण येत नाही. कॉलम पाईप आपल्याला 30 वर्ष 40 वर्ष कमीत कमी त्याला काही होत नाही. बघा ही कुठलेही काम करत असताना आपण घ्यावयाची काळजी, कारण आपण काम करत असताना कधीही कुठेही लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष पाहिजे. बघू शकता मित्रांनो सगळी कॉईल काढलेली आहे. आता ही सगळी कॉईल एका जागा बांधून ठेवत आहे, कारण ह्याच्यामधनं गेज निघणार आहे. ही आपण एवढी वायर आणत आहे बघा. तर मित्रांनो ही मोटर आता आपण वॉशिंग करीत आहे बघा.
पूर्णपणे ज्यावेळेस मोटर कॉईल काढली की पूर्णपणे चकाचक धुवून घेणे. बघा मित्रांनो, आता हे आपण जुनं सगळं मटेरियल काढत आहे हे सध्याचं बघू शकता. ही जो पेपर आहे ना, पेपर आपण काढत आहे, कारण ज्या वेळेस आपल्याला ही वर्ण चांगलं दिसतं पण आतमध्ये ह्याची स्लॉटिंग झालेली असते. बघू शकता सगळं आपण नवीन टाकीत आहे. काय निघत नाही, काय निघतात. जी पेपर निघत नाही ती चिटकलेलं असते खाली बॉडीला, त्यामुळे वायडिंग करताना आपण ही लक्ष देत नाही. ज्यावेळेस वायडिंग करतो त्यावेळेस 1 तास 1.5 तास मोटर चालते, ज्यानंतर ही अशीच जळते. त्याच्यामुळे ही नवीन पेपर टाकणे, मोटर चकाचक धुवून घेणे. बघू शकता. बघा सगळं आता चकाचक धुतलेलं आहे. एक निघत नव्हतं तर बळबळ काढलं. तर आता ही दुसरी साईड बी आपण चकाचक धुत आहे. कधीही मोटर भरत असताना किंवा तोडत असताना आपली कनेक्शन साईट ही करणे आवश्यक आहे. बघू शकता स्लॉटिंग. 24 स्लॉट असतात ही. धन्यवाद.